म्हणजे आता शेतकऱ्यास 1 कोटी लाभार्थ्यांना 6,000 रुपये हे जसं जसं केंद्र सरकार त्यांचे पैसे देईल त्याचवेळी राज्य सरकार देखील आपले पैसे देईल. म्हणजे आता शेतकऱ्यांना 12,000 रुपये हे महाराष्ट्रामध्ये माननीय मोदी साहेब आणि नमो योजनेतनं या ठिकाणी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि PM किसान महासन्मान निधी या दोन्ही योजना अंतर्गत महत्त्वाचं अशा पद्धतीचं अपडेट आता मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे. तसेच अपडेट समोर आलेलं आहे. तर समोर जे येणारे जे 2 हप्ते आहेत ते 2 हप्ते हे 100% फिक्स झाले आहेत. तर PM किसान योजनेची त्या हप्त्याची जी तारीख आहे ती देखील म्हणजे निश्चित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला जे पैसे होते म्हणजे ते 4,000 रुपये भेटायचे. म्हणजेच PMचे 2,000 आणि नमोचे 2,000 असे एकूण 4,000 म्हणजे भेटायचे. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी आहे. शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून 5,000 रुपये त्यांनी देण्याचे ठरवले आहे. तर मित्रांनो, ते हप्ते मिळण्याची तारीख काय आहे आणि थेट वितरण करण्यासाठी काही कामे करायचे की नाही, त्याची गरज आहे की नाही, त्यासाठी आपल्याला काय काम करायचे ते देखील या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, शेतकऱ्यांची मकर संक्रांत ही गोड होणार आहे. तर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजे हे हप्त्याचं वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट मिळत राहतील. तसेच मित्रांनो, तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा, कारण इतर शेतकऱ्यांना देखील फायदा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. तर मित्रांनो, PM किसान जर आपण विचार केला तर PM किसानचा 18 हप्ते म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत. पण बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. ज्यांना लाभ मिळाला नाही म्हणजे ते अपात्र ठरले किंवा त्यांचे पैसे अडकले, त्यांनी काय करायचं आहे ते देखील या व्हिडिओमध्ये सांगते. तर ज्यांना आतापर्यंत हप्ते मिळालेले आहे आणि आता समोर हा जो 5,000 म्हणजे जो हप्ता आहे 5,000 आपल्या खात्यात येणार आहे, तर त्यांनी देखील काय करायचे ते देखील सांगते. तर मित्रांनो, आता जो संक्रांतीचा हप्ता मिळणार आहे तर त्या हप्त्यात बऱ्याच प्रकारचे बदल करण्यात आलेले आहेत. तर जाणून घेऊया मित्रांनो. त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस म्हणजे सरकारचे जेवढे पण नेते प्रचारार्थ दौरे करत होते त्यावेळेस त्यांनी नावामध्ये म्हणजे सांगितलेलं होतं की आमचे सरकार ज्यावेळेस सत्यात उतरेल त्यावेळेस आम्ही नमो शेतकरीची योजना जे काही राज्यात राबवली जाते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, राज्यमंत्रीच्या माध्यमातून जे काही महिन्याला शेतकऱ्यांना 2,000 रुपये दिले जातात, तर जे काही 3,000 रुपये देण्यात येतील असे आश्वासन म्हणजे त्यांनी दिले होते. तर PM किसानचे 2,000 भेटणार तर ते 3,000 भेटणार आहेत आणि 2,000 म्हणजे असे टोटल 5,000 रुपये भेटणार आहेत. तर अशा प्रकारे थेट बँक खात्यात म्हणजेच पैसे जमा होतील. तर मित्रांनो, आपल्याला स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचे आहे ते जाणून घेऊया. शेतकऱ्यांसाठी खूप मोलाची माहिती आहे. काही नमो शेतकरीचा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांना भेटला नाही, त्यानंतर PM किसानचा हप्ता जे काही शेतकरी लाभार्थी असून पण त्यांना लाभ मिळाला नाही, तर त्यासाठी असेच प्रकार पुढे घडू नये त्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट चेक करून बघायचे. तर सर्वात आधी नमोचे आणि PMचे म्हणजे जे काही अपडेट आहेत ते आपल्याला चेक करायचे आहेत. तर आपल्याला कशा पद्धतीने चेक करायचे ते सर्वात आधी आपण जवळचे CSC सेंटरला जायचे आहे. तिथे जाऊन म्हणजे जिथे आपण झेरॉक्स वगैरे काढतो त्या सेंटरला जायचं आहे. तिथे जाऊन त्यांना सांगायचं आहे की लेटर कोड म्हणजे चेक करायचा आहे. तर मित्रांनो, तिथे eKYC म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर eKYC करणे खूप गरजेचं आहे. eKYC म्हणजे तुमची अपडेट आहे की नाही हे आपल्याला चेक करून पाहायचं आहे. आणि लेड सेटिंग आणि आधार सीडिंग म्हणजे मेन पॉईंट आहे. तर आपल्याला आधार सीडिंगसुद्धा म्हणजे चेक करायचं आहे. तसंच अकाउंट सेटिंग पण म्हणजे महत्त्वाचं आहे आपल्याला चेक करणं. तर अकाउंट सेटिंग
पैसे येतात. तर आधार सीडिंग ॲक्टिवेट आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर मित्रांनो, पैसे येण्यासाठी ई-KYC खूप महत्त्वाची असते. तर ई-KYC नक्कीच करून घ्या. तसेच मित्रांनो, पैसे हे किती तारखेपर्यंत तुमच्या खात्यात येतील? तर मित्रांनो, आता 2025 चालू झालेलं आहे. तर आता आजची तुमची म्हणजेच 11 तारीख आहे. तर मित्रांनो, पैसे किती तारखेपर्यंत येतील? तर मित्रांनो, शेतकऱ्यांची संक्रांत नक्कीच गोड होणार. म्हणजे पैसे हे जवळजवळ म्हणजे जानेवारी महिन्यातच येतील. पण नक्की किती तारखेला येतील आणि हा GR अजूनपर्यंत आलेला नाही आहे. तर केंद्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना, प्रशासकीय तसंच PM किसान योजनेचा हप्ता. तर मित्रांनो, PM किसान हप्ता सन्मान निधी योजनेसाठी जवळपास देशातील 9.6 कोटी शेतकऱ्यांच्या अधिक शेतकरी लाभार्थी ठरण्यात येत आहे. तर ज्यांचे नवीन अर्ज झालेले आहेत ते देखील त्या अर्जात पात्र आहेत आणि जे जुने अर्ज आहेत ते देखील याच्यात पात्र आहेत. राज्यातील जवळपास नमो शेतकरी साठी म्हणजेच लाभार्थी शेतकरी संख्या 92 लाखापेक्षा अधिक शेतकरी त्याच्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, जवळजवळ 14 जानेवारीपर्यंत म्हणजेच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंतही म्हणजे वितरण होऊ शकते, तर सांगता येत नाही. तर मित्रांनो, हीच महत्त्वाची अपडेट नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या संदर्भात होती. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.